ठाकरे म्हणाले मवियातून बाहेर पडेन। त्या बैठकीत काय घडलं? विधान परिषद निवडणुकीत महायुतीने त्यांचे 9 पैकी 9 उमेदवार जिंकून आणले, तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार जिंकले। तर शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आणि अपक्ष उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला। जयंत पाटलांच्या या पराभवानंतर आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी महाविकास आघाडीत पडद्यामागे खूप मोठी घडामोड घडल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। थेट ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याची ही चर्चा आहे। नेमकं विधान परिषद निवडणुकीदरम्यान पडद्यामागे काय घडलंय हे जाणून घेऊया। विधान परिषद निवडणुकीपूर्वी झालेल्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह नूरपाल पाटील, शरद पवार समर्थक उमेदवार जयंत पाटील यांचे पुत्र व पुतणे निनाद पाटील यांनी रात्री उशिरा बैठकीत घुसले। यावेळी निनाद पाटील यांनी ठाकरे सेनेचे नेते अनिल देसाई यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली। ठाकरेंची सेना त्यांचे काका जयंत पाटील यांच्या विरोधात कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत तीव्र संघर्ष निर्माण झाला। इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास महाविकास आघाडी सोडण्याची धमकी दिली, अशी सूत्रांनी माहिती आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी MLC निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक फोन केले होते, मात्र उद्धव ठाकरे त्यांच्या फोनला उत्तर दिलं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।